वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये आपला जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पेज नंबर 34 वर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, फाइंड द फॅक्टर्स ऑफ फॉलोइंग पॉलिनॉमियल. ओके, तर हा जो हे पॉलिनॉमियल आहेत एकूण 1, 2 आणि 3. तर याच्यामध्ये प्रत्येकाचे आपल्याला काय करायचे, फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. तर फॅक्टर आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेले आहेत ना, तर तेच आता आपण इथे फाइंड आउट करायचे. याचे पॉलिनॉमियलचे फॅक्टर फाइंड आउट करायचे. ओके, सो फर्स्ट आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x-5. तर याचे काय करायचे, आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करतो आपण, तर पहिल्यामध्ये बघा इथे असं लिहूया, एक्स स्क्वेअर मायनस 4x-5. तर काही नाही, म्हणजे याचा कोइफिशियंट आपण 1 कन्सिडर करतो. 1 मल्टिप्लाय -5. ओके, 1 मल्टिप्लाय -5 किती येणार, ॲज इट इज -5. आणि मग याचे फॅक्टर फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करणार, मायनस असेल, मल्टिप्लिकेशन आपल्याला एम फॉर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं, एक नंबर प्लस असेल आणि दुसरा मायनस असेल तर. ओके, एक्स प्लस, एक प्लस आणि एक मायनस. ओके, आणि मिडलचा नंबर किती आहे, -4. इथे लिहिलं -4. आता हे जे आहे, तर हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. साइन डिफरंट म्हणजे काय फाइंड आउट करणार, सबट्रॅक्शन. तर असे दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन -5 आहे आणि सबट्रॅक्शन किती आहे, -4. तर असे कुठले दोन नंबर आहेत, समजा मी असं घेतलं, +1 आणि -5. ओके, तर चेक करून बघा. 5 1 5 मायनस असल्यामुळे त्या आन्सरला मायनस आलं. 5 - 1 4 आणि ग्रेटर नंबरचं साइन हे मायनस. ओके, म्हणजे फॅक्टर कुठे आले, +1 -5. तेच इथे घेतले. इथं फक्त पहिल्यांदा -5 घेतलं, नंतर +1 घेतलेलं. ओके, त्यामुळे हे फॅक्टर आले, ते इथे लिहिलेले आहेत. तर ते इथे आपण घेऊया, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 1x मायनस 5. तर याच्या पुढची स्टेप इथे, समजा या दोनचे ग्रुप केले आपण, तर एक्स स्क्वेअर मधून आणि पहिल्या दोन टर्म मधून आपण एक्स कॉमन घेतला. तर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स मल्टिप्लाय एक्स ना, तर टोटल 2x आहे. त्यातला एक एक्स हा कॉमन घेतला म्हणजे एक राहणार एक्स. आणि -5x मधला एक्स कॉमन काढला म्हणजे फक्त कोण राहणार, -5. सो एक्स -5. तसं इथे +1 समजा आपण कॉमन काढलं, तर हा कोण राहणार, एक्स. आणि 1 कॉमन काढला तर त्या 1 ने 5 ला डिवाइड करायचं. ओके, सो 5 1 5, म्हणजे इथे 5 येणार, एक्स -5. ओके, तर इथे बघा कुठे फॅक्टर लिहिणार आपण आन्सर मध्ये, एक्स -5 हा पहिला फॅक्टर येईल इथे. एक्स -5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, +1 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक्स -5. ओके, तर हे आन्सर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे इथे जर का आपण बघितलं, दोन्हीकडे कॉमन कोण आहे, एक्स -5 एक्स -5. तर एक्स -5 कॉमन घ्या दोन्हीकडचं, राहिले कोण, एक्स +1. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, एक्स -5. ओके, पहिल्या ब्रॅकेटमध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स +1. ओके, हे आन्सर येणार पहिल्याच. तर हे पहिल्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतलं, हे सगळे नोट करा, सगळ्या स्टेप्स. तर हे त्या ऍक्टिव्हिटी मधलं पहिल्याच आन्सर आलं. आपण दुसऱ्याचं बघूया. आता पहिल्याच आन्सर काय नोट करणार, इथे काय काय आलेलं आहे आन्सर, एक्स -5 एक्स -5. परत इथे एक्स -5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर आता त्यातला सेकंड फॅक्टर आपण बघूया. सेकंड जो फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, 2m² - 5m. ओके, याचा फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, 2m² - 5m. याचे फॅक्टर फाइंड आउट करताना काय करणार आपण, दोन्हीकडे कॉमन कोण आहे तो बघा. दोन्हीकडे कॉमन कोण आहे, यम आहे. तर तो यम कॉमन घेऊया. आता बघा, कॉमन म्हणजे काय करायचं, नेहमी लक्षात ठेवा, डिवाइड करायचं. ओके, सो 2m² डिवायडेड बाय m. तर m² मधून m डिवाइड केला. m² म्हणजे काय असतं, 2 इंटू m²चं मिनिंग काय, m मल्टिप्लाय m अपॉन m. तर m ला m काय होणार, कॅन्सल, म्हणजे कोण राहणार, फक्त 2m. ओके, त्यानंतर पुढे मायनस आहे, तर हे मायनस ला, आणि 5m मधून किती कॉमन घेणार, m. m ला m कॅन्सल होणार, फक्त कोण राहणार, 5. ओके, सो इथे आन्सर काय येणार तुमचं, इज इक्वल टू, इथे लिहितो मी, सॉरी, m इंटू ब्रॅकेट 2m मायनस 5. हे आन्सर येणार दुसऱ्याच. ओके, आता तिसरं बघूया. तिसऱ्यामध्ये a² मायनस 25m. हे आलेलं आन्सर काय, हे नोट करा, m इंटू ब्रॅकेट 2m मायनस 5. ओके, नाव थर्ड वन, a² मायनस 25. तर हे कसं लिहिलंय, ए ब्रॅकेट स्क्वेअर करायचं, आणि 5 कोणाचा स्क्वेअर आहे, 25चा स्क्वेअर आहे. तिथे कुठला फॉर्म्युला वापरणार आपण, a² मायनस b² इज इक्वल टू, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b. ओके, मग तसं a² मायनस 5² काय येणार, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस 5
आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस 5. तर हे याचा आन्सर येणार ए प्लस 5 आणि ए मायनस 5. तर ते इथे लिहूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं ए प्लस 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस 5. ओके, तर हे आन्सर नोट करा. ए प्लस 5 अँड ए मायनस 5 हे त्याचा आन्सर. तर ही ऍक्टिव्हिटी इथे कंप्लीट होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ती बघू.